हां चला बघा आता साईडला ठेवतो ती लावून घे किट. बघा आपल्याला काही प्रॉपर्टीज सांगितलेल्या आहे. एवढं काही खूप जास्त सिरियस होऊ नका, फक्त आपसमध्ये बोलू नका. म्हणजे कमी वेळामध्ये दोन्ही तिन्ही जे ट्रायल आपण बघणार आहे ते झालं पाहिजे. ओके, मागचं सक्सेसफुल झालेलं आहे. यावेळेस कार्डबोर्डचं थोडंसं इश्यू वाटत आहे, तर बघू आपण. तर आपल्याला बेटा गुणगुण करू नका ना, नाव हां ठीक आहे. गाठ मार त्याला आणि पुसून घे त्याला, गाठ मार त्याला, पहिले बाहेर गाठ मार त्याला. ओके, आता बघा काय करायचं आपल्याला की आपल्याला प्रॉपर्टीज ऑफ नॅचरल रिसोर्सेसमध्ये एअर वॉटर आणि एअर वॉटरची प्रॉपर्टीज दिलेली आहे की पाण्याचा गुणधर्म काय काय आहे आणि हवेचा गुणधर्म काय काय. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर आहे. तर गुणधर्मामध्ये आपण म्हणजे प्रॉपर्टीजमध्ये आपण बघितलं होतं की एअर जो आहे ऑल डायरेक्शनला प्रेशर एक्झर्ट करतो, वॉटर जे आहे ऑल डायरेक्शनला प्रेशर एक्झर्ट करतो. बरोबर आहे की नाही. तर आपण पहिले काय केलं आहे, फुटला नाही पाहिजे साईड. आता याच्यामध्ये अजून एक इश्यू आहे, बलून फोडणार तर खरी आपण, पण तो बरोबर नाही झाला गड्डा तर तो आपल्याला त्रास देणार. ठीक आहे, तर ते नंतरचा प्रॅक्टिकल आहे. तर काय आहे याच्यामध्ये की जसं मी म्हटलं होतं तुम्हाला, एअर जे ऑल डायरेक्शनला प्रेशर एक्झर्ट करते. ओके, तर एअरला स्वतःचा मास आणि वेट आहे. हे कशावरून आपण ऑब्झर्व करू शकलो, तर काहीतरी बघावं लागेल ना प्रॅक्टिकल. मी ओरली सांगितलं होतं तुम्हाला, तेव्हा तर आपलं डिजिटल पॅनल पण नव्हतं की याच्यावर दाखवणार तुम्हाला. ओके, तर म्हणूनच हा एक छोटासा सिम्पल प्रॅक्टिकल तुमच्या टेक्स्टबुकमध्ये दिलेला आहे. त्यांनी काय दिलेला आहे बघा, दाखव इकडे. हा मी ऑलरेडी आता प्रिव्हियस व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल, मी आता रेकॉर्ड केलेला आहे. त्याच्यामध्ये आपण पहिले रॉ मटेरियल घेतलं होतं, पूर्ण प्रिपरेशन पहिले केलेलं आहे की बलून, दोन्हीही बलून सारख्या साईजचे ब्लो केले आहे. मी कसे केले आहे, सारख्या साईजचे ब्लो केले आहे. आणि त्या बलूनला एका स्टिकला मी दोन्ही एंडला बांधून ठेवला आहे आणि त्या स्टिकला मी बॅलन्स करण्यासाठी एक सेंटरमध्ये दोरी बांधलेली आहे. ओके, आहे ॲप्रॉक्स बॅलन्स होत आहे, थोडंफार कमी जास्त याच्यामुळे होतं कारण की ॲटमॉस्फेरिक एअर तो सुद्धा याच्यावर इम्पॅक्ट टाकणार, बट ॲक्च्युअलमध्ये बॅलन्स होत आहे, बॅलन्स होत आहे. ठीक आहे, आता यांचं असं म्हणणं आहे की एअरला स्वतःचं मास आणि वेट असतो. जर एअरला वेट आहे तर असा हात करा बरं, करा सगळेजण अशा. किती किलो फील झालं, काहीच नाही झालं आहे ना. मग कशावरून, काही तर आपल्याला प्रूफ द्यावं लागेल की नाही. आपल्याला जर असा आपण हात करत आहे तर आपल्याला एअरचा कोणत्याही प्रकारचा वेट फील होत आहे का, नाही होत आहे. मग कशावरून आपण बनणार, तर हा सिम्पल प्रॅक्टिकल आहे. या बलूनमध्ये मी एअर ब्लो केले, माझ्या एअर ब्लो केल्यामुळे याच्या व्यतिरिक्त अजून काही आहे का बलूनमध्ये, नाही. तर बलूनमध्ये फक्त आणि फक्त एअर आहे, त्याच्या व्यतिरिक्त काही नाही आहे. तर दोन बलूनमधला एअर मी एकसारखा भरलेला आहे ॲव्हरेज घेऊन, आणि दोघांना हा काय केला, हँग केला आहे, इक्वल आहे, दिसत आहे, बॅलन्स होत आहे. आता त्यांनी म्हटलं आहे की एअरला स्वतःचा वेट असते. तर एकाची जर आपण एअर काढून टाकली, एकाचं जर आपण एअर काढून टाकलं तर हा जो बॅलन्स काटा आहे एका दिशेला झुकला पाहिजे. जर एका दिशेला झुकलं म्हणजेच की एअरला स्वतःची हवेला स्वतःचा वेट असतो. आणि जर नाही, कारण की दोघांचं जे बलूनचा जो वेट आहे तो एकसारखे बलून आहे, तुम्ही स्टार्टिंगलाच बघितला आहे. ओके, एकसारखे बलून आहे तर दोघांचं वेटसुद्धा सारखं असणार. 0. किंवा 2 किंवा 3 ग्राम याचा वेट आहे तर 3 ते 4 ग्राम 3 ग्राम याचा पण वेट असणार. याचा 4 ग्राम आहे तर याचा सुद्धा 4 ग्राम असणार. आणि याच्यात फक्त आणि फक्त आपण हवा ब्लो केलेली आहे. तर बलूनला एकाची हवा काढल्यानंतर बॅलन्स बिघडला पाहिजे, बिघडला तर आपला प्रॅक्टिकल सक्सेसफुल. म्हणजेच की त्यांनी जे पॉईंट दिलेला आहे, द प्रॉपर्टी हॅज इट्स मास अँड द प्रॉपर्टी हॅज इट्स वेट, तर वेटवाला कन्सेप्ट क्लिअर होऊन जाणार. क्लिअर आहे. तर आता आपल्याला काय करावं लागेल, बलून फोडावं लागेल. तर धरा मग, आता फोडू नका, धरा बघता. अगरबत्ती दे रे बेटा. ओके, फुटला, धरा. कुठे, हा अर्धा. बघा याचाच हा भाग आहे. तर दोघांचा वेट मॅनेज, थांब, दोघांचा वेट मॅनेज करण्यासाठी याला मी याच्यासोबत व्रॅप करत आहे, जेणेकरून फक्त आणि फक्त या बलूनचा जो रबरचा वेट आहे तो कमी जास्त नाही झाला पाहिजे. बरोबर आहे की नाही. तर बघा आता याच्यामध्ये जेव्हा एअर होती तेव्हा तो बॅलन्स होता. आता याच्यामधली फक्त आणि फक्त एअर निघाला आहे. बघा बलूनचा पूर्णपणे भाग
जेवढाही रबरचा भाग होता आपण जसाच्या तसा याला टायअप केला आहे. तर याला जर बॅलन्स करतो म्हटलं तर होणार का बघा बरं? नाही होणार. पूर्णपणे बॅलन्स बिघडला आहे की नाही. याचा अर्थ काय होत आहे? याचा अर्थ काय होत आहे की एअर निघाल्यामुळे बॅलन्स बिघडत आहे, कारण की एअरला स्वतःचा वेट आहे. आता विचार करा, या छोट्याशा बलूनमध्ये जेवढी एअर आहे त्या एअरच्या वेटमुळे ही पूर्ण स्टिक एका साईडला बेंड होऊन जात आहे. तर तुमच्या ॲटमॉस्फिअरमध्ये कितीतरी किलोमीटरपर्यंत ॲटमॉस्फेरिक एअर आहे. तर ते एअर तुमच्यावर किती वेट, म्हणजेच की तो वेट मुळे प्रेशर किती एक्झर्ट होत असेल, लक्षात आलं आहे. पण या प्रेशरला आपली बॉडी काय करते? डिफेंड करते, कारण की आपल्या बॉडीमध्ये लिक्विड कंटेंट आहे आणि लिक्विडची पण प्रॉपर्टी काय आहे? तो ऑल डायरेक्शनला प्रेशर एक्झर्ट करतो. तर पहिला प्रॅक्टिकल समजला की एअर हॅज इट्स ओन वेट. क्लिअर आहे सगळ्यांना? याच्यामध्ये काही डाऊट नाही आहे. चला ठीक आहे, धरा साईडला ठेवून द्या त्याला. आता नेक्स्ट आहे आपलं बघा, नेक्स्ट आहे बघा. आता हे पॉसिबल नाही होणार, लास्टला ट्राय करू आपण. नाही झालं तर याला राहू देऊ, साईडला ठेवायला. आता बघा मी काय केलं होतं, ते मॅट आहे ना आपली ज्याच्यावर बसतो आपण, एक जण घ्या लवकर फास्टमध्ये, कुठे आहे? बाहेर ठेवलेली असेल. आता बघा मी काय करत आहे, पाणी घेतलं आहे. ओके. आता अगरबत्ती तर नाही आपल्याकडे, आपलं सॉरी हे पाहिजे नव्हती, मोमबत्ती. बरं ते ठीक आहे, हे प्रॅक्टिकल नंतर करू आपण, मोमबत्तीवाला पुढच्या वेळेस. आता एक दुसरं प्रॅक्टिकल काय आहे बेटा, की पहिलं प्रॉपर्टी ऑफ एअर समजली सगळ्यांना. आता सेकंड आहे प्रॉपर्टी ऑफ वॉटर. प्रॉपर्टी ऑफ वॉटरचा म्हणणं काय आहे की प्रॉपर्टी ऑफ वॉटरचा कन्सेप्ट काय आहे की ते सुद्धा ऑल डायरेक्शनला प्रेशर एक्झर्ट करते. बट जेवढं डीपमध्ये आपण वॉटरमध्ये जाणार तेवढा त्याचा प्रेशर इन्क्रीज होणार. आणि जसं जसं वॉटरच्या लेवलला अपवर्ड साईडला जाणार आपण, सपोज टू बी हा ग्लास ऑफ वॉटर आहे, तर याच्या बॉटमला म्हणजे ग्लासच्या पाणी भरलेला ग्लासच्या बॉटमला जो आहे वॉटर सगळ्यात जास्त प्रेशर एक्झर्ट करत आहे, लावत आहे. आणि अप्पर साईडला जसं जसं आपण वर जाणार तसं तसं प्रेशर पाण्याचं कसं होणार? कमी होणार. म्हणूनच बघा तुम्हाला डीप डाईंग हा शब्द ऐकलाय की नाही तुम्ही? पाण्याच्या समुद्राच्या खोलवर जातात की नाही. आणि तुम्हाला अजून एक शब्द इथे टाक, अजून एक आहे का? अजून एक आणून घे, ते एकदा बघून घे पॉज झाला का तर. ठीक आहे तसा, हां नाही झाला ना, राहू दे. ओके. तर दोन शब्द लक्षात ठेवा माझेवाले. एक आपण ऐकलेला आहे डीप डाईंग, समुद्राच्या एकदम पायथ्याशी बॉटममध्ये जाऊन मस्त पूर्णपणे ते ऑब्झर्वेशन करतात, बरोबर आहे की नाही. त्यांचा एक सूट राहतो, त्यांच्या एक पाठीवर एक हे राहतो, काय म्हणतात त्याला, सिलेंडर राहतो. ओके. त्या सिलेंडरमध्ये ऑक्सिजन काय राहतात? स्टोर्ड राहतो, जेणेकरून त्यांना आतमध्ये ऑक्सिजन भेटला पाहिजे. त्यांचा जो सूट आहे खूप हेवी राहतो. आणि तेच तुम्ही अजून एक बघा, स्विमिंग कॉस्ट्यूम बघितलं आहे सगळ्यांनी? स्विमिंग कॉस्ट्यूम असं जाड असतो का? सिलेंडर असतो का? स्विमिंग कॉस्ट्यूम खूप जास्त पातळ असतो, थिन असतो. म्हणजे स्विमिंग कॉस्ट्यूम थिन, आणि तोच पाण्यामध्ये तुम्ही जेव्हा डीप डाईंग करत आहे तर तो कॉस्ट्यूम खूप जाड हेवी मटेरियलपासून बनलेला आहे, मल्टिपल लेअर्सपासून बनलेला आहे. कारण काय? काहीतरी असेल ना, विनाकारण का शोसाठी दिला आहे का? डीप डाईंग करत आहे तर जास्त महाग पडली पाहिजे म्हणून स्पेशल सूट, असं काही आहे का? नाही. कारण की जसं जसं तो पर्सन पाण्याच्या आतमध्ये जातो तसं तसं सराउंडिंगला असलेलं जेवढंही पाणी आहे तो त्याच्या बॉडीवर प्रेशर एक्झर्ट करत आहे. आणि या प्रेशरमुळे त्याच्या बॉडीमध्ये परिणाम होऊ शकतोय. ओके. त्याच्या शरीरावर प्रेशर एक्झर्ट होऊ शकते खूप जास्त प्रमाणामध्ये, जेणेकरून त्याचा जीवसुद्धा जाऊ शकतो. तर हा पाण्याचा प्रेशर त्याच्या शरीरावर लागला नाही पाहिजे म्हणून काय करतात, त्यांच्यासाठी स्पेशल सूट देतात. तर पाण्याचं खरंच प्रेशर लागते का? तर समजून घ्या, जर मी सपोज टू बी एक पाईप ओपन केला आहे, पाईपने मी पाणी मारत आहे. ओके. पाईपने मी काय करत आहे बेटा? पाणी मारत आहे. तर एक विशिष्ट डिस्टन्सपर्यंत जाणार. जर मोटर मोठी लावली मी, जास्त पॉवरवाली, तर पाणी अजून दूर जाणार की नाही? मोटर मोठी लावणे म्हणजे काय, मी जास्त प्रेशरवाली मोटर लावली, कमी प्रेशरवाली तर पाणी जवळ जाणार. समजत आहे का? म्हणजेच की आता जर मी हे टेप उघडल्यानंतर याच्यामध्ये केलेले जे होल आहे यांच्यामधला डिस्टन्सचा फरक निघाला तर याच्यावरून आपल्याला काय लक्षात येणार की पाणी जे आहे जेवढं जास्त विशिष्ट दिशेला, म्हणजे इथे एक होल आहे, इथे आहे आणि इथे आहे, यांच्यामध्ये निघणारा जो पाणीचा जे वॉटर जेट आहे त्यांची स्पीड किंवा त्यांचा जो डिस्टन्स ट्रॅव्हलिंग आहे फ्रॉम द बॉटम टू द
अनादर साईड हे जास्त किंवा कमी असलं पाहिजे. समजत आहे का माझं बोलणं? तर बघा आता हे होणार का माहीत नाही, पण प्रयत्न केल्याला होऊ शकते. तर पहिला मी याचा ओपन करतोय. बघा हे बघा वॉटर जेट निघत आहे. तर नेक्स्ट बघू आता. बघा कमी आहे. तिसरी बघा. आणि हे सगळे बघा सगळ्यात खालचा जो आहे, सगळ्यात खालचं सगळ्यात दूर वॉटर जेट क्रिएट करत आहे, म्हणजे जास्त दूरपर्यंत जात आहे. आणि जसं जसं वरचं पाणी आहे, वरचे जे ओपनिंग आहे आपली, ते काय करत आहे बेटा, कमी दूरपर्यंत म्हणजे जास्त डिस्टन्स ट्रॅव्हल नाही करत आहे त्याचे वॉटर जेट. कारण काय आहे, कारण की जो सगळ्यात खालचा छिद्र आहे तिचा जो प्रेशर आहे खूप जास्त आहे, म्हणून त्याचं जे वॉटर जेट आहे जास्त दूरपर्यंत निघत आहे. आणि जे सगळ्यात वरचं छिद्र होतं, ओपनिंग होती, तिथं सगळ्यात कमी प्रेशर लागत आहे पाण्याचा, म्हणून त्याची जे धार आहे ते जवळ होते. समजलं बेटा? क्लिअरली ऑब्झर्व झालं सगळ्यांना? म्हणजेच की प्रॅक्टिकल नंबर 2 की वॉटर प्रेशर एक्झर्टेड डिपेंडिंग अपॉन द डेप्थ ऑफ द वॉटर. म्हणजेच की जेवढं डीपमध्ये जाणार तेवढं प्रेशर जास्त, आणि जेवढं वरच्या साईडला राहणार तेवढं प्रेशर कमी. व्हेन वी गो डीप इनसाइड द वॉटर द प्रेशर इज increases and we come again upward towards the direction of the water surface area, the pressure is decreases. दोन कन्सेप्ट क्लिअर झाले बेटा? क्लिअर आहे सगळ्यांना? 100%. आता तिसरा प्रॅक्टिकल बघा. तिसरा प्रॅक्टिकल काय आहे बघा. आता हा कार्डबोर्ड जे आहे आपला जाडा आहे, तरी आपण प्रयत्न करून पाहू. आता याचं कारण काय आहे बघा. पाणी प्रेशर एक्झर्ट करतो, याचा प्रूफ पण लागेल. एक प्रूफ बघितलेला. दुसरा प्रूफ काय आहे, तर हा आहे आपला सायन्सचा सेकंड प्रॅक्टिकल. तर मला याच्यासाठी कार्डबोर्डची आवश्यकता आहे. कशाची बेटा? कार्डबोर्डची आणि ग्लासची. ओके, याच्यामध्ये मी टाकतोय पाणी. काय टाकतोय बेटा? पाणी. आता हा जो आहे खूप कमी वेळा सक्सेसफुल होतो. ओके, कारण की कार्डबोर्ड ओके पाहिजे, आणि आपण कार्डबोर्ड एक ॲव्हरेज कार्डबोर्ड घेतला आहे. ठीक आहे. तर काय केलं आहे मी, कैची दे रे, कुठं इथे जाते कुठे तरी काढ लवकर. ओके, कार्डबोर्ड दुसरा घेऊ, प्रयत्न करून पाहू काय आहे. ओके, हा कार्डबोर्ड घेतला आहे मी, आणि हा आहे याच्यामध्ये पाणी. काय बेटा? पाणी. ओके, ओके, पाणी घेतलं आहे. आता हा कार्डबोर्ड मी याच्यावर असा ठेवत आहे. ठीक आहे, ठेवला आहे. आता याच्यावर मी थोडासा असा दाब देत आहे. कशासाठी? तर जेव्हा मी हा ग्लास चेंज करणार पोझिशन, तर तो पडला नाही पाहिजे. आता पॉसिबल आहे, एकतर तो स्टिक होणार, अदरवाईज जर कार्डबोर्ड आपला ओला आहे थोडंफार, तर त्याच्यामुळे पडूसुद्धा शकतो. तर दुसरा कार्डबोर्ड घेऊ. तर याला सडनली चेंज केला आहे मी. ठीक आहे. आता सडन चेंज केल्यामुळे याच्यामध्ये काय फरक दिसतो बघा. ओके, तर हे कशामुळे पॉसिबल झालं आहे? बिकॉज वॉटर ऑल्सो एक्झर्टेड द प्रेशर अँड ऑल्सो ॲटमॉस्फेरिक ऑल्सो प्रेशर एक्झर्टेड. म्हणजे दोघांचा एक्झर्ट केलेला प्रेशर काय होत आहे? इक्वल होत आहे. याच्यामध्ये प्रेझेंट असणारी एअर, याच्यामध्ये प्रेझेंट असणारा वॉटर, आणि ॲटमॉस्फिअरमध्ये प्रेझेंट असणारा एअर, याच्यामुळे हा कार्डबोर्ड पडत नाही आहे. आता याच्यातनी काही आपण स्टिकी मटेरियल यूज केला आहे का? काहीच नाही, तरी सुद्धा हा स्टिक आहे. समजलं बेटा? क्लिअर आहे सगळ्यांना? काही डाऊट आहे याच्यामध्ये? ओके, थोडं प्रेशर लावू का बघा, म्हणजे चांगल्याच प्रेशरने तो स्टिक झाला आहे. ओके, हा झाला आपला प्रॅक्टिकल नंबर 3. आता हा ट्रायल कोण घेऊन बघते? चला, एक गर्ल्समधून एक बॉईजमधून 1 by 1. ठीक आहे बेटा, त्याला स्टॉप कर आणि नवीन एक काम कर, पॉज कर. नाही, स्टॉप करून टाक. राहू दे, नाही तर चांगला आहे, कंटिन्यू चालू आहे का? हां, ठीक आहे. चला बघू द्या. हां, तिकडे समोर. एक मिनटं, मला जाऊ दे तिकडे. थोडं साईड द्या बेटा. ये इकडे. हा कार्डबोर्ड बदलावा लागेल आपल्याला. ओके, हा कार्डबोर्ड जमणार नाही.
किंवा याला या साईडनं यूज करतो. ये बेटा, हे थोडा बॉईज इकडे या साईडनं यूज करायचं. ओके, हा तुझा कार्डबोर्ड, हे इथं उभे राहा म्हणजे याच्यावर पडलं तरी काही नाही होत. ओके, ते व्हिडिओमध्ये येत आहे का हे बघून घे एकदा, नाही तर थोडं फिरवून टाक. येत आहे ना? चल, काय करायचं आहे तुला? काय करायचं आहे तुला? ग्लास उचल, ग्लास. ओके, हा तुझा कार्डबोर्ड. कार्डबोर्डला तुला ह्या ड्राय साईडला जो आहे तो वर ठेव. हां, तसा. गुड. आणि त्याला प्रेशर लाव. ओके, थोडाफार, म्हणजे असं नाही की तो चिपकला पाहिजे, असं नाही, फक्त नॉर्मल प्रेशर, जेणेकरून पाणी बाहेर नाही पडलं पाहिजे. असं हात कर, असं. हे बघ माझ्यासारखं, एक खालून आणि एक, हां तसा, हां तसा. आणि हां, आता याला चेंज कर चेंज. गुड गुड. आणि स्लोली हात खालचं काढून टाक. गुड, शाबाश. त्याला अगेन सेम पोझिशनमध्ये असं कर. गुड, शाबाश शाबाश. चला, नेक्स्ट कोण येते? बॉईज कुरकुडे. ओके, विजिबल आहे का हा बघून घे एकदा. आहे, हां सांग. हा कार्डबोर्ड. ओके, चल करून दाखव. हां, टर्न कर. शाबाश शाबाश. गुड. हां, गुड. ठेवून दे. हां, चल ये अमित. अमित नंतर श्रेयस, नंतर यशवंत. हां, धर. या साईडला उभं राहा, या साईडला. हावं लागेल. ते नाही. हां हां हां, तिथे दिसलं पाहिजे. थोडा साईड द्या ना बेटा, इकडे. बरोबर. हां, म्हणजे पडलं तर त्याच्यावरच पडलं पाहिजे पाणी. गुड. बिचकला. आता नको, एकदा रिपीट नाही. हां बघ, वाचला. गुड. काय रे, किती घाई राहते तुला. हे श्रेय. हा कार्डबोर्ड. हां, इकडे दिसला पाहिजे. शाबाश. गुड. गुड. चला, ये साई. हां यशवंत नंतर साई. हो, कार्डबोर्डचे कट करा आणि आपापलं कार्डबोर्ड घेऊन घ्या. कट करा आणि आपापला कार्डबोर्ड घ्या. व रक्षण ना बेटा, त्याला स्टॉप कर आणि त्याला अगेन स्टार्ट कर. ठीक आहे.